लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती। ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडलेली होती, मात्र आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा रखडलेला हप्ता हा मिळणार आहे। आर्थिक वर्ष आणि ई-केवायसीमुळे हा हप्ता रखडला होता। पुढल्या 2 आठवड्यात लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हा हप्ता रखडलेला होता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल रोजी पूर्ण झाली असून लाभार्थी संख्या सुमारे 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता आहे। ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते। आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे हफ्ते जमा होणार आहेत। डीबीटी प्रोसीजर है वो हम शुरू करने वाले हैं और इस महीने के अंत तक हमारी सारी जो बेनिफिशरीज है उनके अकाउंट में लाड़की बहन का जो लाभ है वो उन तक पहुंचाया जाएगा। और हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास कर रहे हैं कि हर महीने का जो लाभ है वो उन्हें उसी महीने में मिले। दिसंबर में हमने तकरीबन 2.47 मतलब 2,47,00,000 विमेन तक ये जो बेनिफिट है वो पहुंचाया था। और तकरीबन इस महीने में भी उसमें ज्यादा नहीं, जिनके कुछ कंप्लेंट्स आए हैं या ड्यूप्लीकेशन हुआ था या उन्होंने और जिन्होंने 2 योजनाओं का लाभ लिया है, ऐसी जो है उतनी ही बेनिफिशरीज शायद कम हो सकती है जो कंप्लेंट बेस्ड है। बाकी जो है वो रेगुलर डीबीटी प्रोसीजर है वो शुरू रहेगा। लेकिन विपक्ष से कहा जाता है कि जिस तरीके से नाम है बहुत लोगों के नाम निकाले जा सकते हैं, इस सब फिल्ट्रेशन का काम जो है वो किया जा सकता है इस पूरे। नहीं, ये तो विपक्ष जो है ऑपोजिशन है उन्हें पहले से ही इस योजना पे दिक्कत रह चुकी है। वो खुद इस योजना के बारे में काफी बार कंफ्यूज रहे हैं। हमारा प्रयास यही है कि हमारे जो मुख्यमंत्री है आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब हैं, इनके नेतृत्व में उन्होंने हमें सूचना दी है कि हमें ये योजना बहुत अच्छी तरीके से चालू ही रखनी है। आगे भी ज्यादा से ज्यादा महिलाओं तक ये लाभ हमें पहुंचाना है और वही काम हम करके आए हैं। तो हम विपक्ष के जो इन योजना के बारे में जो मुद्दे है, नरेटिव है, फेक नरेटिव है, उस पर हम ज्यादा ध्यान नहीं दे रहे। त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ती आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का, ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही, जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचा नाही। एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील
यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या ह्याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आम्ही उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली, त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. वाटतं की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी होती, कारण ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली होती त्याच बहिणींना आता जो हप्ता आहे तो मिळत आहे. 30 एप्रिलपर्यंत याची जी मुदत होती ती वाढवण्यात आली होती आणि 30 एप्रिलपर्यंत ज्या बहिणींनी KYC केली आणि ज्यामध्ये पात्र ठरलेलं आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मार्च आणि एप्रिलचा त्यांचा जो रखडलेला हप्ता आहे तो जमा करण्याचे आदेश सरकारकडून प्राप्त झालेले आहेत. आणि हा जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला असून त्यांच्या खात्यावरती आता जी रक्कम आहे ती पडायला सुरुवात होत आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माहिती दिली आहे आणि न्यूज चॅनल मार्फत तुम्हाला सुद्धा ही माहिती कळालीच असेल. येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाईल अशी वेळोवेळी माहिती सांगण्यात येत होती, परंतु आता याची जी मुख्य बातमी ती समोर आलेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रत्येक ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले, ज्या पात्र बहिणी आहे त्याच बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपयाची रक्कम आता जमा होत आहेत.